हं. हॅलो, वेलकम गाईज. हा माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी MPSCचं त्या परीक्षेची तयारी करणारी एक सुद्धा विद्यार्थिनीच आहे आणि सोबत विद्यार्थ्यांची ट्यूशन्स पण घेते, होम ट्यूशन्स, आणि सोबतीला अभ्याससुद्धा करत असते. तर यूट्यूबला हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ बनवण्यामागचे माझे महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे की MPSCचा अभ्यास करीत असताना जे आलेले प्रश्न आहेत प्लॅनरमधून, ते प्रश्न आपण जास्तीत जास्त प्रमाणात प्रॅक्टिस केले, सराव करत गेले तर आलेल्या सरावाचे जे प्रश्न आहे ते येण्याचे काही प्रमाणात तरी चान्सेस असतात. मग त्याची तुम्ही किमती बदलूनसुद्धा त्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. म्हणून माझा हा यूट्यूबवरचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि MPSCच्या स्पर्धा परीक्षामध्ये गणित विषयाचे येऊन गेलेले जे प्रश्न आहेत त्याचा सराव आपण या यूट्यूबच्या चॅनलमधून करण्यात येणार. काही चुका झाल्या असल्यास तर ही माझा पहिला व्हिडिओ आहे. काही जर चुका वाटत असतील तर आपण मला कमेंटमध्ये कळवू शकता. तर पहिला प्रश्न असा आहे की 3 बेल्स अनुक्रमे दर हे 12 आहे, 15 आणि 20 सेकंड वाजतात. सुरुवातीला 10 वाजता त्या सर्व बेल्स एकत्र वाजल्या होत्या. तर 11 वाजेपर्यंत त्या बेल्स किती वेळा एकत्र वाजतील? मी प्रश्न परत एकदा रिपीट करते. 3 बेल्स अनुक्रमे दर 12 ते 12, 15 आणि 20 सेकंड वाजतात. सुरुवातीला 10 वाजता त्या एकत्र वाजल्या. त्यानंतर 11 वाजेपर्यंत त्या बेल्स किती वेळा एकत्र वाजतील? आपल्याला या प्रश्नामध्ये हे लक्षात आलेलं आहे की या प्रश्नामध्ये 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. म्हणजेच हा प्रश्न LCM याच्यावरती बेस आहे. 3 व्हॅल्यू दिलेल्या आहे, 12, 15 आणि 20. तर सगळ्यात अगोदर मी काय केलेलं आहे, अगोदर मी याचा LCM काढलेला आहे. LCM काढत असताना ज्या 3 व्हॅल्यूज दिलेल्या आहे 12, 15 आणि 20, याचा मी LCM घेतलेला आहे. LCM काढत असताना सोपी पद्धत जी असते ती म्हणजे या पद्धतीने आपल्याला काढायला अगदी सोपी जाते. तर या पद्धतीने मी याचा भाग देऊन आपण LCM काढलेला आहे. तर तो LCM निघालेला आहे इथे 3 × 4 × 5, इट मीन्स 60 सेकंड्स. तर आता आपल्याला माहीतच आहे की 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट होतं. तर त्या बेल्स दर 1 मिनिटाला एकत्र वाजतील हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर मग आता तिथे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की त्या 10 वाजता एकत्र वाजल्या होत्या, पण आता त्या 11 वाजेपर्यंत किती वेळा एकत्र वाजतील? म्हणजे 10 ते 11 वाजेपर्यंत. 10 ते 11 वाजेपर्यंत म्हणजेच काय? 1 तास. 10 ते 11 म्हणजे 1 तास. 1 तासात आपण पहिलेच उत्तर काढलेलं आहे, 60 मिनिट होते, म्हणजे त्या 60 वेळा वाजते. पण स्टार्टिंगची ती जी बेल आहे सुरुवातीची, तिला काउंट करावं लागतं. म्हणून 60 + 1 स्टार्टिंगची, ती किती झाले? 61 वेळा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्या 3 बेल्स अनुक्रमे किती वेळा? 61 वेळा वाजतील 10 ते 11 वाजेपर्यंत. थँक्यू गाईज. हा माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि माझ्या काही नवीन व्हिडिओ असल्यामुळे काही जर चुका असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ मी अजून उत्तम प्रकारे करू शकेल याच्यासाठी सुद्धा मला तुमचा गायडन्स द्या. थँक्यू.